शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। अरे मोठा लोक नाही, त्याच्याकडे कारखाने आहेत, शाळा आहेत, संस्था आहेत, मीडिया आहे, यंत्रवृत्तीचे मुलं नाही। गावात गावात बेशी वस्तीवरती, तांड्यावरती, पालावरती आमच्या रक्ताची माणसं आहेत, पण आम्ही कुठेच नाही। नाहीकी नाही का? नाहीकी नाही म्हणावं तर हा इतिहास आमचा आहे, देश आम्ही घडवलाय। 5 पाला इतिहासच पहा, इतिहास छत्रपतींचा पहा, इतिहास भारतीय स्वातंत्र्याचा, संविधानाचा, उमेदवारीचा आणि भटक्यांचा इतिहास, बहुजनांचा इतिहास, ओबीसींचा इतिहास, इतिहासाचे मान करणे आहोत, पराक्रमाचे मान करणे आहोत। समजता आहे आम्ही न्यूनगंडाने पछाडले आहोत। नो, ओबीसींना एक सांगण्याची विनंती आहे। एक वाक्य डोक्यात पक्का ठेवा, वी आर नॉट इन मायनॉरिटी, वी आर इन थम्पिंग मेजॉरिटी। आणि संख्या होती कधी लावा एक मिनिट, मुंबई एकटा नाहीये, सुतार एकटा नाहीये। मला वाटलं होतं की जे हेडगार आहे ना महाराष्ट्रामध्ये, एक शिवपुराणामध्ये श्लोक आहे, अपूज्यो यत्र पूज्यन्ते पूजनीये न पूज्यते तानि तत्र भविष्यन्ति दारिद्र्यं मरणं भयात्। श्लोकचा अर्थ असा आहे की जेव्हा नालायकांची पूजा होते आणि लायकीची माणसं गळीत पडतात, तेव्हा दारिद्र्य, मृत्यू आणि भय निर्माण होते। महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक, आर्थिक इतिहासामध्ये लायकीच्या माणसाला आडवे टाकून नालायक माणसं जेव्हा लाखोंच्या आंदोलनाचं नेतृत्व करतात, तेव्हा दारिद्र्य, मृत्यू आणि भय निर्माण होते महाराष्ट्रामध्ये। हे जे निर्माण झालेलं आहे त्या अंधाराच्या विरोधात कोणीतरी उतरायचं वाटलं होतं, पण शेवटी हाके सर तुम्ही उतरलाच। ताकदीला आहात, तुमचं मनापासून सोपं नाहीये, लष्कराच्या भाकऱ्या वाजणं सोपं नाहीये। लोकांची दूषणं, तिरस्कार, आरोप या सगळ्या काच खायद्यातून वाट काढत काढत बहुजनाची लीडरशिप तयार होते। सगळ्यात आपला माणूस ठेवणे आमदार होत नाही, आपला माणूस ठेवणे खासदार होत नाही। कमीत कमी एक विचार केला पाहिजे, 20 वर्ष 25 वर्षाचा स्पॅन लागतो। म्हणजे ओबीसीची, मायनॉरिटीची एक लीडरशिप थांबायचं म्हटलं तर 20 वर्षाची मेहनत लागते कमीत कमी। का? कारण आमच्याकडे शाळा नाहीत ना, शाळा नाहीयेत, आमच्याकडे बँका नाहीयेत ना, आमच्याकडे कारखाने नाहीयेत, म्हणून मेहनत करावी लागते। पण बांधवांनो, ज्या क्षणाला ओबीसी नावाचा सुस्तावलेला असलेला महाराष्ट्रात, ज्या क्षणाला या असगराला हा असगर त्याची सुस्ती सोडून टाकील, त्या दिवशी हे ओबीसी नावाचा असगर पवार पाटलाला त्याच्या पुढच्या सगळ्याशिवाय राहणार नाही। लक्षात घ्या, प्रस्थापिताचा कर्णच काळ बहुजन आहे। आणि बरोबर पेट आहे, एक छोटी गोष्ट का म्हणतात सांगतो, थांबतो एका गावात नाही, महाराज दुसऱ्या गावात चालले होते भजन करायला। जात असताना वाटेमध्ये, त्या वाटेमधल्या काही लोकांनी म्हटलं की या वाटेमध्ये जाऊ नका। त्या महाराजांनी म्हटलं नेमकं काय भानगड आहे, का जाऊ नको? लोकांनी म्हटलं या वाटेवर एक भयंकर साप आहे, तो चावतो, तो चावतो। असं म्हटल्यावर महाराजांनी म्हटलं, अरे बाबा मी काही कोणाचं वाटवलं केलं, मला कशाला चावलं?
सुनसान रस्ता आहे, कोणीच फिरकत नाही, निरव शांतता. तेवढ्यात तो भुजंग समोर आला, साप तणाव करला. महाराजांनी म्हणाला, मला का चावतो, मी काय केले? सरपंच म्हणलं, माणसाच्या अवलादीच बैमान आहे, खतरनाक आहे, तुला चावलंच पाहिजे. कारण बैमान फक्त माणूस आहे, साहेब. कोंबडं गाढ बैमान नाही, शिडी बैमान नाही, मेढक बैमान नाही, बैमान फक्त माणसाची अवलाद आहे. तर मग तुला चावलं पाहिजे. महाराजांनी तसं करू नको, मी बाबा आहे, शी बाबा आहे, मी आपला चांगला माणूस आहे आणि मी काय थोडंसं वाईट केले, तू पण करू नको. जीवनाचा उद्धार करून घे, चांगल्या मार्गाने राहा. सर्पाला प्रभाव पडला महाराजांचा. सर्पाला ऐकलं, महाराजांनी सर्पाला दीक्षा करून दिली, मंत्र दिला, म्हटला तू निवांत राहा, चालू नको, हिंसा करू नको. ठीक आहे. 5-7 दिवसाचा कार्यक्रम झाला. 17 जण महाराज त्याच वाटायला येत होते. बघितलं, रस्त्यावरती रेलचेल चालू होती, प्रचंड मोठ्या संख्येनं लोक येत होते. बायका पुरी धुणं धुवायला ओढ्या नद्या नाल्यावर जात होत्या. वाहनांची येणं चालू होती. महाराजाला वाटलं, अरे वा, सर्पाला माझं ऐकलं, त्याला धन्यवाद दिला पाहिजे. तो सर्पाला शोधायला लागले. महाराज कुठे आहे? शेषनाग कुठं? शोध शोध साप होता. बघितलं, एका खडकावरती तो साप अर्धंत अवस्थेमध्ये पडला होता. रक्तबंबाळ झाला होता. आणि त्याच रस्त्यावरल्या, त्याच गावातली शेमडी पोरं, त्यांची लायकी नाही असली पोरं, नालायक माणसं गावातली काटकानं खोचत होते सापाला. जेवढ्या की पोरगा शेकून धरून करत पिढीला साप आला. त्या आम्हाला तिथे की वाढून वरून पडलं, साप बदलण्या खाली. महाराजाने सरळ 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 महाराज आले जवळ आणि म्हणजे सर्पात काय अवस्था होती. त्या सर्पाला काय मारून तुमचं ऐकलो, तुम्ही कोणाला चावू नको, ह्याला बोलू नको, त्याला बोलू नको, नीट राहा, खाली मान धरून राहा, नका समाचार असलं तसलं सगळं सांगितलो, तुमचं ऐकलो. ज्यांची लायकी नाही ते पण काय करायला, त्यांची लायकी नाही ते पण काय करायला संविधान माहित नाही ते पण काय. म्हणून अशी अवस्था झाली म्हणल्यावर महाराजांनी त्या ओबीसीच्या सापाला म्हटलं, अरे बाबा, ज्या रस्त्याने जाण्याची प्रस्थापिताची हिंमत नव्हती, त्या रस्त्याला आता सगळे चालले, शेवटे पोरं देखील तुला टवचायला लागलेत कावा कावा. मी तुला चावू नको म्हटलं होतं, खुश करायला तुझ्या बापाचं बिघडत होतं का? ससाने आणि लक्ष्मण हाके म्हणजे ओबीसीचा उत्कार आहे. लक्षात घ्या. कोणाच्या ताकद काही पडत असेल तर त्याला विरोध कसा करू शकतो? म्हणजे नाही करू शकत. समस्या एकच आहे, तुमची दुरडी भरली असताना, तुमचं ताकदही भरलं असताना, तुम्ही जर ताकदची चक्कर ताकद हिरावून घेत असाल तर त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांना आम्हाला दिलंय. बांधवांनो, फार काही बोलणार नाही. पुरा हात प्रत्येकाचा आहे. जरी या वर्तमानाला कळेल आमची भाषा, पण विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आज जरी आमची भाषा कळत नसली तरी येणारा काळ ओबीसीचा काळ आहे. गावागावातल्या ओबीसीचं राजकीय प्रबोधन झालं पाहिजे. आम्ही दिंडीत आहोत, सत्यात आहोत, वारीत आहोत, उपवासात आहोत, तीर्थात आहोत, कुंभमेळ्यात आहोत, सगळीकडे आहोत. आम्ही विधिमंडळात नाही. आमचं राजकीय प्रबोधन नाही. तोंडाला रगत लागलं नाही, लागलं असं तर इकडलं तिकडलं मठावाराचं लागलं असं रगत, पण सत्तेचं रगत. त्या खुर्चीवर बसल्यानंतरची भूक खुर्चीची पावर मला मोठं टेबल राहते का त्रास, ही ओबीसीच्या लोकांना माहित नाही. पावर ती यादवांनी युपी मध्ये दाखवून दिली. पावर मला वाटतंय
महाराष्ट्राच्या राजकारणाला आपल्याला राष्ट्रीय प्रबोधनाची आवश्यकता आहे. आपण सगळे कुठल्याही जातीचे नव्हे, आपल्या वेदना एक आहेत, वेदनावरती समाधान एक आहे, ते म्हणजे राजकीय सत्ता. त्या सत्तेच्या दिशेने घेऊन जाण्याची ताकद जी तुम्ही ताकद आपल्या सगळ्याला द्यावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. महाराष्ट्रातल्या तमाम लिंग आहेत त्यांच्या वतीनं, कारण ओबीसीचं पहिलं सोशल इंजिनिअरिंग महात्मा बसवण्यांनी केलं होतं. महात्मा बसवण्यांनी 12व्या शतकामध्ये 18 जातीच्या लोकांचं संघटन करून अनुभव मंडप नावाची अद्वितीय संस्था उभी केली आणि आज बसवण्यांचा तो अनुभव मंडप झेलूच्या शासनात हा केसर सदांचं तुमच्या सोबत ताकदीने उभा आहे. एवढ्या काळात आपण खांद्याला राहून व्यवस्थित मार्गक्रमण करूया. आणि महाराष्ट्र आपल्या सगळ्यांकडे अपेक्षेने पाहतो आहे. आपल्याला कुणीच वाली नाही. गीतेतला एक महत्वाचा श्लोक थोडा सांगतो, थांबवतो. अर्जुनानं कृष्णाला म्हटलं, देवा माझा उद्धार करा. तेव्हा कृष्णाने म्हटलं अर्जुना, एवढं सोडून बोल. काय म्हणलं आपल्याला मिळणार कोण म्हणजे ओबीसीनं रुसकट ठेवा. उगं देवळात जाऊन खट्ट्यावर मजा नाही. ओबीसीने एक गोष्ट लक्षात ठेवावी, अर्जुना मी तुझा उद्धार करू शकत नाही. कोण म्हणाले? अर्जुनाला तुमच्या भरोशावर मी एवढा सजवलाय आणि तुम्ही राहू डायरेक्ट असं बोलताय मला. नाही नाही, मीच नाही, जगाची कुठलीही ताकद अर्जुन तुझा उद्धार करू शकत नाही. मग अर्जुनाने म्हटलं उद्धार कोण करू शकते? तेव्हा भगवद्गीतेत 5व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, बघा वाचा. कृष्णाने सांगितलं अर्जुन उद्धरेनात्मात्मानं आत्मानं साधयेत आत्मवास्तुनो बंधू आत्मैव विपुरात्मनः. हे अर्जुन, जगाच्या पाठीवर तुझा उद्धार जर कोण करत असेल तर तू स्वतः, तुझी हिंमतच तुझा उद्धार करू शकते. दुसरी कोणी ताकद तुझा उद्धार करू शकत नाही. ओबीसीनं ताकदीने उभं राहावं. देश राज्य परिवर्तनाची वाट पाहत आहे. खूप खूप धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद साहेब. मावळतीच्या सूर्याकडून हा सूर्य पुन्हा नव्याने उगवता येते. जर मर्यादात असेल सामर्थ्य आणि आपल्या त्यांच्या विचारातून सामर्थ्य दाखवून दिले त्या आदरणीय महाराजांसाठी सर्वांनी एका जोरदार टाळ्या वाजवाव्या. यानंतर महाराष्ट्राची प्रमुख वैधानिक लोक आणि प्रत्येकाच्या न्यायासाठी झळकणारे नेतृत्व ॲडव्होकेट मंगेशजी ससाने साहेब, आपल्यास विनंती की आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं. जय ओबीसी जय भीम. आज या जेजुरीच्या मल्हारगडाच्या पायथ्याशी आज हा दसरा मेळावा आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी जे आयोजक आहेत नवनाथ पडळकर आणि सर्व सहकारी यांचे खूप खूप आभार मानतो. काल परवा आपण दसरा मेळावे पाहिले. राजकीय उड्डे काढण्यापलीकडं तिथं कुठं तरी आपल्यासारख्या वंचित प्रतारित पीडित ओबीसी विजयी आलतेदार बलुतेदार गावगाड्यामध्ये पालामध्ये राहणाऱ्या आपल्यासारख्या भटक्या उपयुक्त 450 जातीमध्ये विभागलेल्या ओबीसीची बाजू क्वचितच घेतलेली आपण बघितली. महाराज आमचे शिवानंद आयवतपुरे, आमचे सहकारी लक्ष्मणजी हाके साहेब आणि सर्व जेजुरीचे ग्रामस्थ, आपण सर्व आलेले ओबीसीच्या प्रेमापोटी, ओबीसीच्या प्रत्येक राजसमूहातले प्रतिनिधी, इथं वैद्य समाजाचे बांधव आले, इथं कैकाडी समाजाचे बांधव आले. मुळामध्ये आपण आता बघितलं असं की गेल्या 1.5-2 वर्षापासून एक जणाच्या जात वर्चस्वाच्या हट्टापायी महाराष्ट्र हा जाती जातीमध्ये विभागला गेलाय. कोण कोणाच्या तोंडाकडे बघत नाही, संशयाने बघतात. आम्हाला नावं ठेवायची, आमची लायकी काढायची आणि परत आमच्याच ताकदलं मागायचं, असा नीचपणा चालू आहे. दसरा मेळावा, खऱ्या अर्थानं दसरा मेळाव्याचं काय असतं तर दसरा मेळाव्याला रावणाचं दहन करतात. ते प्रतीक आहे असत्यावर सत्याचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय. गेल्या 2-3 वर्षात
त्या मराठवाड्यामध्ये असाच एक रावण निर्माण झालेला आहे. 10 कोंडे रावण. चेहरा एक पण जी 10 कोंड आहे त्याच्यात एक कोण शिरसागरचं आहे, एक कोण पंडितचं आहे, एक कोण टोपेचं आहे, एक कोण त्या धसांचं आहे. अशा सगळ्या तोंडांची भाषा हा रावण बोलतोय. तो बजरंग, रोहित पवार, ही सगळी तोंड आहे. फक्त त्यांची भाषा एकच तोंड बोलतोय. आणि ते काय मागणी करतोय? रावणाने सीतेचं हरण केलं होतं महाराज. हा रावण त्याचा हरण करतोय तर आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार दिले, समानतेचे अधिकार दिले, सामाजिक न्यायाचं आरक्षण दिले, ते आरक्षण, ते हक्क अधिकार याचा हरण करायचं जे कारस्थान हा रावण गेल्या 1.5 वर्षापासून करतोय. कारण की या रावणाला जी शक्ती आहे, त्या रावणाला शक्ती त्याच्या समाजातल्या 170 आमदारांना त्याला ती वाटते मला शक्ती आहे. त्या रावणाच्या मांडीला मांडी लावणारे जे आमदार खासदार आहेत ना, त्यामुळं त्या रावणाची एवढी हिंमत होती. त्यामुळं या लढाईमध्ये आता आपल्याला राम व्हावं लागेल, कुणाला दुश्मन व्हावं लागेल, कुणाला हनुमान व्हावं लागेल. आणि हा 10 कोटी रावण जो आपलं हक्क अधिकार, संविधानिक अधिकार, आपला निधी, आपला मान सन्मान गाळायला निघालाय, त्याला गाळावं लागेल. काय चाललंय? तुम्ही आमचं खाल्लं, तुम्ही आमचं खाल्लं, तुम्ही आमचं खाल्लं. अरे तुम्ही आम्हाला खाऊन देणार नव्हता म्हणून ते आमच्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वेगळं दाब दिलं होतं आरक्षणाच्या प्रश्न. तुमच्याकडे सगळं ना, आज गावात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका कुणाच्या, दूध डेऱ्या कुणाच्या, सूत गिरण्या कुणाच्या, सहकारी बँका कुणाच्या. आता प्रस्तावित करताना आमच्या एका बंधूंनी सांगितलं की पहिल्यांदा हे जे देवस्थान आहे, या देवस्थानामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व होतं. ही जी सगळी देवस्थानं, आपण वीरचं देवस्थानचं एक प्रकरण झालं, ही सगळी देवस्थानं ही बहुजनांची आहेत. आमची प्रतिज्ञा आहे ती आता ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या देवस्थानाच्या विश्वस्त होण्या काढाव्या महाराज. अहो तुम्हाला आमचं जमिनी पुरल्या नाही. रामोशी वतनची जागा ह्यांनी झाडवायची, महारत्नाची जागा ह्यांनी झाडवायची, देशमुख वतनाची जागा ह्यांनीच विकत घ्यायची, गुरुवारच्या जागा ह्यांनीच घ्यायच्या, ग्रामपंचायती यांच्याकडे, आमदार हेच, खासदार हेच, मुख्यमंत्री हेच. आमची देवस्थान पण तुम्हाला पुरवणार. आणि म्हणायचं की आमच्या गरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आणि आमची लेकरं काय करायची? टाकायची कोणीतरी विहीर, काय कुठे समुद्रात पाठवला. अहो आरक्षणाचं काय करतोय आता? बऱ्याच जणांना आपल्याला माहित नसतील. आपले एवढे वरिष्ठ इथे त्यांनी कधी बघितलं नसेल, ते टीव्हीवर बघत असतील बाबा, त्याला हा कुणाला शिवाय देतोय, काय ते आपले सर सारखे भुईत लावणार काय त्या फुटबॉल सारखे टीव्ही दिसतात. अहो आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या वर्ण व्यवस्थेमध्ये हजारो वर्षापूर्वी आमची लायकी तुम्ही आम्हाला दाखवली होती, ती कुठेतरी आम्हाला समान संधी मिळाव्या, आमची पोरं कुठेतरी शिकावी, कुठेतरी चांगल्या नोकऱ्या लागाव्या. कारण की 200-300 वर्षापासून आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून या स्वराज्याच्या लढाईमध्ये हेच मावळे राहिले सगळे. पण त्या स्वातंत्र्यानंतर जी सत्ता भोगली, जो सहकार भोगला, तो कुणी बरं? तुम्हाला तुमचं वर्चस्व कायम ठेवायचंय, तुम्हालाच तुमच्याकडे सगळं पाहिजे. मग आता कुठेतरी ओबीसीचा एखादा मंत्री दिसायला लागला, त्या तालुक्यामध्ये एखादा पुढारी दिसायला लागला, तो कुठेतरी शेड्यूल ठोकायला लागला. आमच्या गोपीचंद पडळकरांसारखा एखादा तिथे येऊन शेड्यूल ठोकतोय, आव्हान देतोय, आणि ते यांना नकोय. त्यामुळं या जरांगेला या सगळ्या प्रस्थापितांनी रसद पुरवली.
या प्रस्थापितांनी त्याला एक चेहरा केलाय का, तर आता आके दिसायला लागलेत, आता पडळकर दिसायला लागलेत, आता ससाने काहीतरी बोलतोय, आता मुंडे ओबीसीची भाषा बोलायला लागलेत. का आम्ही कधी तुम्हाला विरोध केला होता? आम्ही म्हणलं तुम्हाला की तुम्ही आमदार आहेत, आम्ही तुम्हाला नाही मत देणार, आमचा माणूस पाहिजे. मुळामध्ये महाराज तुम्ही न्यूनगंड म्हणाला, खरंच आहे न्यूनगंड आहे. आपल्याला आमदाराच्या जवळचा राईट हँड हे बनायचं आपल्याला खूप मोठं असतं. कारखान्याचा चेअरमन आपल्याला बनायचं नसतं, त्या कारखान्याच्या बॉडीचा एखादा सभासद आपण बनलं त्याच्यामध्ये आपण समाधान मानतो. हे पहिल्यांदा आपण थांबवलं पाहिजे. मला आमदार व्हायचे, मला खासदार व्हायचे, कारखान्याचा चेअरमन आमचा, आमचे एवढे सभासद आहेत. सत्ता आपण सत्तेवर दावा झाला पाहिजे. सत्ते वाटून सकल कळा झाल्या कळा, आपण ते करायला जात नाही. आपण भीक मागतोय, अरे आमचं वाचवा, आमच्या ताटात येऊ नका, अरे आमचं हे करा. आणि मग तिथं कुठं तरी आम्ही बोलायला लागलो, आम्ही कायद्याची भाषा करायला लागलो, तर आम्हाला घाणघाण शिव्या देणार, आमच्या गाड्यांवर हल्ले करणार, गाड्या लावणार. तो बिचारा धनगराचा आमचा सहकारी तो पवनकर, त्याचे 2 हात, त्याचा पाय मोडला का? तो काय बोलत होता? तुम्हाला जातीवर शिव्या दिल्या होत्या, तो एकच म्हणत होता किंवा आमच्या ताटामध्ये येऊ नका. इथं आता नवीन काय चालू केलंय की धनगरांना वेगळं आरक्षण आहे, एनटीचं, वंजाऱ्यांना वेगळं आरक्षण आहे, बंजारांना वेगळं आरक्षण आहे. इथं कुठं तरी ती मोड दिसायला लागली आपली बहुजनांची, तर मग ती फोडायचं काहीतरी सांगायचं. मग आखे तुम्ही एसटी आरक्षणासाठी लढा ना, कशाला ओबीसी करताय? अरे बाबांनो, त्या केंद्रामध्ये कॅटेगरायझेशन आहे का? वर्गवारी आहे? आम्हाला येणं समजतं तुम्ही का? तुमच्या पायाखालची माती सरली. मग कुठं तरी मला त्या विषयात जायचं नाही, ते पण हक्काधिकार आहेत, लढाई मोठी आहे ती, त्याला सर्व मिळून लढू. पण आता आपली ही झोपडी ही गमायला लागलेली आहे. ही झोपडी बुलडोझरने पाडायचं याचं सगळं चालू आहे. मग आपण कोणत्या लढाईला प्राधान्य दिलं पाहिजे हे मी प्रामाणिकपणे सांगतोय. आता 2 सप्टेंबरचा जी आर आला, आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल, तो काय होता जी आर? तो कायद्याचं ज्ञान सांगतो. काय जी आर आहे तो? तुम्हाला आम्हाला ग्रामपंचायतीला उभं राहायचंय, तुम्हाला आम्हाला आपलं सगळं पोरगा आहे त्याला ऍडमिशन घ्यायचंय. आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या जातीचा दाखला लागतो. आपल्याला आरक्षण कशाने मिळतं? आडनावावर नाही मिळतो, आपल्या जातीचा दाखला पहिला तिथं सादर करायला लागतो. मग तो जातीचा दाखला कसा काढायचा? तर त्याच्यासाठी एक कायदा आहे. तो कोणता कायदा? एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी याच्या जातीचा दाखला आणि पडताळणीचा अधिनियम 2000 हा कायदा आहे. या कायद्यामध्ये नंतर 2012 साली काय व्हायला लागलं? कुणी कुठलं सर्टिफिकेट पैसे देऊन घ्यायला लागलं. मग ह्या कायद्याच्या आधारावर एक नियमावली बनवली 2012 साली आणि त्याच्यामध्ये सांगितलं, त्याला सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले होते की जातीचे दाखले देण्यासाठी कडक नियमावली पाहिजे, नाहीतर हे जात चोर आहेत ना, आता जात चोरमध्ये लय झाले. त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जातीचे दाखले कसे मिळणार? तर जातीचे दाखले तुमच्या पितृसत्ताक पद्धतीने मिळणार. आपल्या आईची जात आपल्याला लागत नाही, आपल्या वडिलांची जात आपल्याला लागती. आपल्या वडिलांचे, आजोबाचे, पंजोबाचे महसूलचे पुरावे, त्यांचे जातीचे दाखले, त्यांचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सगळं द्यायचं. त्याची गृह चौकशी कोण करणार? त्याची व्हॅलिडिटी, त्याची जी स्क्रुटिनी करणार ती कमिटी कोण आहे? ते आधी कोण होतं? तर ते होतं कलेक्टर, तहसीलदार. आता या मराठवाड्याच्या जरांगेनी जो अट्ट केला आणि मग त्याचे पै पाहुणे त्याच्या सगळे सोयरे त्या सत्तेमध्ये बसलेले ना. 26 जानेवारी
सुट्टीला रात्री 2 वाजता मंत्रालय उघडं असतं. तिथनं एक जी आर निघाला. सगळे सोयरे आणि गणगोत म्हणजे काय, ह्या जातीच्या दाखले द्यायच्या कायद्यामध्ये हे असे शब्द टाका की जेणेकरून मला माझ्या बापाचं, माझ्या आजोबाचं, माझ्या पल्लोबाचं आमच्याकडे पुरावे नाहीत आम्ही कुणबी असल्याचे, तर मग माझ्या सगळा स्वायला कुणबी आहे, माझ्या गणगोतातला हिमका फलाना कुणबी आहे. आणि त्यांनी द्यायचं प्रतिज्ञापत्र. आणि ह्यो झाला कुणबी, आला ओबीसी मध्ये आपल्या उडवून असायला. तर त्यावेळेस काय केलं होतं, त्यावेळेस हरकती मागवल्या. आपण 8 लाख हरकती दिल्या, ते थांबलं. आता परत बाबा निघाला मुंबईला. ही मुंबई कशी नागवली, नाचवली, काय तिथं नाकावेळ मारल्या, ते सगळं बघितलेलं आपण. कोर्टाने त्याला सांगितलं याला हाकला नाही तर आम्ही काढू बाहेर. पण कुठं तरी कुणाची तरी खुर्ची वाचवायला या सरकारमधले जे प्रस्थापित नेते, त्या प्रस्थापित नेत्यांच्या प्रेशरमधनं, दबावामधनं नवीन एक आता खोळ काढलं. तो कायदा थांबला कारण की त्याला हरकती मागवल्या होत्या. पण इथं त्यांनी जे विषय ठरवला नाही, डायरेक्ट शासन निर्णय आणला. तो कशामध्ये आणला, तर जातीचे दाखले देण्याचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये त्यांनी असं आता नियोजन केलंय की जर मी 1967 पूर्वी या गावामध्ये आमचे आजे पंजे राहायला होते पण त्याच्या माझ्याकडे पुरावे नाहीये, तर मी फक्त एक प्रतिज्ञापत्र द्यायचं. असं त्याच्या पुढे जाऊन संपादकांनी काय केलं, माझ्याकडे आजे पंजाचे कुणबी असल्याच्या नोंदी नाहीये. मग त्यांनी ते 2 शब्द बदलले आणि त्याच्यात काय टाकलं, नाते संबंधातील माझ्या कुळातील एखाद्या माणसाकडे तो कुणब्याचा दाखला असला की तो फक्त प्रतिज्ञापत्र देणार. आतापर्यंत हा जो कायदा लागू आहे तो कायदा कशा कुणाला लागू आहे, एससी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एसबीसी अनुसूचित जाती म्हणजे कोण, आपले महार पातळ बांधव सगळे, एसटी आपले आदिवासी बांधव सगळे, ओबीसी, ओबीसी मध्ये 346 जाती आहेत आणि व्हीजेएमटी असं एकत्र मिळून 450 जाती आहेत. ह्या सगळ्या एकूण 550-600 जातींना या सरकारला तरी वाटलं नाही का आमचे धनगर सगळं हे कुठेतरी रानात बकरी चालतात, एका ठिकाणी पाल भात्यांचंही पावसाळ्यात इकडं हिवाळ्यात तिकडं, त्यांना रहिवाशाचे पुरावे नसतात. आमचे वैद्य आहेत, वाडे आहेत, बंजारा आहेत, भाट आहेत, बंदरवाले, यांच्यासाठी तुम्ही कधी नाही नियोजन केलं. यांच्यासाठी तुम्ही बाबा आमच्या रहिवाशाचे पुरावे नाहीये, बाबा आमच्याकडे आमच्या नोंदी नाहीत, आम्ही गावगाव फिरतो, यांच्यासाठी तुम्हाला कधी वाटलं नाही तुम्ही अशी एखादी कमिटी करायची. एवढा नालायकपणा, एवढा नालायकपणा का? याचं कारण एक आहे, 170 आमदार, 28 खासदार, 2 उपमुख्यमंत्री, निम्म्याच्या वर कॅबिनेट, हा त्यांचा माज आहे. हा हे दाखवतात, हे सांगतात, मुख्यमंत्र्याला सांगतात काही असू दे, जरांगे येणा असू दे, जरांगेची मागणी बेकायदेशीर असू दे, पण आमचे आकडे बघा, आमच्याकडे सहकारी बँका आहेत, आमच्याकडे साखर कारखाने आहेत, महाराष्ट्राची आर्थिक नाडी आमच्याकडे जमिनी आहेत. त्याच्यामुळे आम्ही सांगल तेच ऐकायला लागेल तुम्हाला आणि तसेच जे काढायला लागेल. काल सर नव्हते, वडेट्टीवार असतील, भुजबळ साहेब असतील, मी असेल, प्रकाश अण्णा शेळके असतील, सरकारने आम्हाला बोलवलं होतं. काय ओबीसीले मोर्चे काढतात, काय तुमचं म्हणणं आहे? म्हणजे करायचं, एखाद्याला जीव मारायचं आणि तो कुठेतरी त्या आयसीयू मध्ये त्याच्या त्या अशी वर खाली ती लाईन होत असताना त्याला बोलायचं, काय झालं हॉस्पिटलमध्ये, तुला वाचवतो थांब. आम्हाला बोलवलं तिथं, आम्ही सांगितलं सगळे असे तसे की कुणबी दाखले 2004 पासून खोळ काढलं. आता आमच्या गावात एखादा सरपंच कधीतरी अल्टरनेट व्हायचा, आता ते पण होणार नाही. पहिल्यांदा तरी हुडकायला यायचे, एखादा नाव्याचा कोण आहे का, कुंभाराचा कोण आहे का, दंडाचा नको, दंडाची वस्ती असते
एखादा मग दुसरा बार असं कोणतरी बघायचं, एखादा माळ्याची ज्याची कमी गरज त्याला फक्त हुडकायला यायचे. आता हुडकायलाच येणार नाही तुम्हाला हुडकायलाच येणार नाही. त्यांच्याच कळगी तुरा लागेल आता की याचा कुणबी दाखवा ओबीसीला लावायचा का त्याला लावायचा. तर हे सगळं आता एक कारस्थान झालंय. आम्हाला समजून सांगत होते की यांनी काही होणार नाही आणि तुम्ही कोर्टामध्ये गेलेला आहे. त्यामुळं आता कोर्टात हा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आपल्याला याच्यामध्ये बदल करता येणार नाही. आता याचिका करणारे आम्ही, प्रतिवादी सरकार आणि हे मात्र त्याच्यात बदल करता येणार नाही. एवढं बी आम्ही आनंदी नाही आहोत. आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. महात्मा फुलेंनी तर शिक्षणाची गंगा वाहिली, तुम्ही आम्हाला असं सांगताय वकिलांना. त्यामुळे आम्ही तिथं स्पष्ट सांगितलं आम्ही आमचे मोर्चे, आंदोलन आणि हे जे महाराष्ट्रामध्ये विग्रह चाललेला आहे तो थांबवणार नाही. स्पष्ट सांगून आम्ही तिथं बाहेर आलो आणि आमची भूमिका सांगितली. त्यामुळं आपल्याला एक केलं गरजेचं आहे, ज्या ज्या प्रमुख जाती या ओबीसीच्या आंदोलनामध्ये जे नेते संघर्षाची भूमिका घेतात, निर्णायक भूमिका घेतात, कायद्याचं बोलतात, मग त्यांना तोडाफोडा राज्य करा अशा प्रकारचे नियोजन चालू आहे. मग तुम्ही इकडं काय करताय, मग तुमचं ते आरक्षण, मग तुम्ही इकडं काय करताय, तुमचा हा नेता इकडं, हे असं चालू आहे. तर हा कावा समजून घेतला पाहिजे. प्रत्येक लढाई वेगळी आहे. एसटीची लढाई लढणारे लढतात, आमचा सपोर्ट आहे. पण ओबीसीचा वाचवण्याचा जो विडा आम्ही उचललाय, ती जबाबदारी आम्ही घेतली, त्याला मायबाप होऊन तुमची आम्हाला साथ लागणार आहे, तुमचा आशीर्वाद लागणार आहे. आणि या मल्हारगडावर आज आपण रांगोळी ठोकली पाहिजे. प्रस्थापितांविरुद्ध आपण 2 हात करायची तयारी ठेवली पाहिजे. जो लहानपणी राहुल त्या महाराष्ट्रामधून आपलं सगळं अस्तित्व संपवायला निघालेलं आहे, याला आपण सगळ्यांनी मिळून एक होऊन आपल्या 12 बलुतेदारातल्या प्रत्येक छोट्या छोट्या बांधवांना, सगळ्या समाजांना एकत्र घेऊन आपण लढलं पाहिजे. आपण कोर्टात लढतोय, आपण रस्त्यावर लढतोय, वैचारिक लढाई लढतोय. हल्ले होतात ते आम्ही सहन करतो, फक्त तुमच्याकडून ऊर्जा पाहिजे एवढंच बोलतो. जय भीम, जय संविधान. येतो यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक नवनाथजी कोलनकर साहेब आपण सांगत आपण या दसरा मेळाव्याची भूमिका आणि काही ठराविक ठिकाणी मांडावे. तुमच्यासमोर पुन्हा येतोय. 2 मिनिटात मी 2-4 मिनिटात सांगणार आहे, कारण इथून घेऊन जाण्यासाठी 2-3 वक्त्यांनी अतिशय चांगला खुराक तुम्हाला दिलेला आहे. परंतु दसरा मेळावा संयोजन समितीच्या वतीनं जेजुरी नगरीतल्या नागरिकांच्या अपेक्षा आणि महाराष्ट्रातल्या अपेक्षा काय या संदर्भात मी 3-4 ठराव आणणार आहे. सर, महाराष्ट्र आज आम्हाकडे सर्वांकडे एक वेगळ्या नजरेनं पाहतोय, अपेक्षेनं पाहतोय. हे सर्व होत असताना ज्या मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन गेली 10 वर्ष आम्ही करतो, या मल्हारगड दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आणि जेजुरी नगरी देवस्थान समिती आणि संपूर्ण नागरिक परिसरातल्या ह्या सर्वांच्या अपेक्षा पाहता, त्यांच्याशी केलेले संवाद पाहता, इथे राजाभाऊ आहेत, सगळीच आमची मंडळी आहेत. चंदू अप्पाची प्रत्येकाचं कुणाचंच नाव घेऊ शकत नाही. सर्वांशी संवाद झालेला आहे. या संवादातून काही 4-5 ठराव मी मांडतोय. तर आपण आणि सर्व मान्यवर त्या संदर्भात अनुमोदन देतील अशी अपेक्षा आहे. पहिला ठराव मांडतो, अर्थात ही भूमी आहे श्री खेडेराय. ही भूमी आहे संपूर्ण परिसरामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मल्हार भक्तांची भूमी आहे. आणि म्हणून शासन बऱ्याच गोष्टी करत चाललंय. नाव देण्याचा मोठा संकल्प आपल्या सरकारने केलाय. खरं त्याची गरज आहे, कारण हैबतपुरे महाराज आपली लढाई केवळ अस्तित्वाची नाही, आपली लढाई संस्कृतीची आहे. कारण संस्कृती जर तुम्ही आमची मान्य केली तर तुम्ही अस्तित्व मान्य कराल. आणि याच अनुषंगाने मल्हारनगरीमध्ये आज मी महत्वाचा ठराव मांडतोय. भविष्यात निर्माण होणाऱ्या पुणे जिल्ह्याचे विभाजन करून तो जिल्हा